नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोर कृष्णेचे पाणी, दक्षिण द्वार सोहळ्याची उत्कंठा वाढली. नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिराच्या परिसरात कृष्णेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून पाणी आता मंदिरासमोर पोहोचले आहे. यामुळे भाविकांचे अलोट श्रद्धास्थान असलेल्या बहुचर्चित दक्षिण द्वार सोहळ्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. गेल्या काही दिवसापासून धरण क्षेत्रात तसेच कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या खोऱ्यात संततधार सुरू असून परिणामी नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. कृष्णेचे पाणी आता नृसिंहवाडी श्री दत्त मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येऊन धडकलं आहे. दरवर्षी पावसाळ्यात जेव्हा नदीचे पाणी मंदिरात प्रवेश करते तेव्हा हा अलौकिक क्षण पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. जेव्हा हे पुराचे पाणी मंदिराच्या दक्षिण दरवाजातून आत येते आणि श्रींच्या चरणाला स्पर्श करते तेव्हा त्याला पवित्र दक्षिणद्वार सोहळा असे संबोधले जाते. निसर्गानेच घातलेला हा जलाभिषेक डोळे भरून पाहणं ही प्रत्येक दत्तभक्तांसाठी मोठी पर्वणी असते. सद्यस्थितीत पुराचे पाणी मंदिराच्या प्लॅटफॉर्मवर आले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी पाणी दक्षिण दरवाजातून आत प्रवेश करेल अशी दाट शक्यता आहे. प्रशासनाने आणि मंदिर समितीने या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे. पाणी वेगाने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. असे असले तरी श्री दत्तगुरूंच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी आतुरलेल्या कृष्णेच्या पाण्याने आणि या आगामी दक्षिणद्वार सोहळ्याच्या ओढीने संपूर्ण नृसिंहवाडीत सध्या प्रचंड उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे.